नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, लॉकडाऊनमुळं किती नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे, पण आपल्या इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान झालं. खूप चांगले चांगले चित्रपट रेंगाळले. त्यातलाच रेंगाळलेला एक चांगला चित्रपट आता रिलीज होतो आहे एप्रिलमध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ ऑटॉलॉजी. आणि त्यात अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे माझ्याबरोबर आहेत. सयाजी, तुम्ही इतक्या चित्रपटांचा भाग असता आणि तुम्ही खूप मोजकं निवडक काम करता, पण ह्याच्यासारखे चित्रपट असे थोडं मागं राहणं ही एक कलाकार म्हणून थोडीशी त्रासदायक गोष्ट असेल ना? प्रत्येक कलाकृतीचं एक भविष्य नशीब असतं असं म्हणूया आपण. पण त्यातला खरेपणा हा तुम्हाला थांबू देत नाही. बरोबर. त्यामुळे एखादी ज्याला कलावंत व्हायचं आहे त्याला कोणी अडवू शकत नाही, आणि ज्याला जबरदस्ती बनवायचं तर त्याला बनवू शकत नाही. तशी ही फिल्म आहे, ह्या फिल्मला कोणी अडवू शकत नाही. हा विषय इतका भारी आहे, त्यामुळे हा लोकांपुढे जाणारच आहे. त्यामुळे आता उलटा जास्त फोर्सनी जाईल असं मला वाटतंय. तुमच्याकडे ज्यावेळी कथा आली तर तुम्हाला यातलं काय सर्वात जास्त आवडलेलं होतं? काय, कुठला धागा तुम्हाला जास्त भावला? मग नावच ऐकलं ना, इन्स्टिट्यूट ऑफ ऑटॉलॉजी, अरे बापरे, हे काय नवीन आहे असा एक प्रश्न पडतो. आणि त्यानंतर ती गोष्ट ऐकल्यानंतर, रोल ऐकल्यानंतर असं वाटलं अरे यार, हे धमाल आहे. हे धमाल. आणि धमाल होता होता असा जो ह्युमर आहे याच्यातला, अरे असं कधी केलं नाही आपण, अरे ह्या पद्धतीने आपण काम केलं नाही, तर ह्या पद्धतीने कुठला विषय आला नाही, असा पिक्चर बघितला नाही आपण आणि केला पण नाही. चला अरे वा, ह्याचा भाग व्हायला पाहिजे म्हणून केला. आणि तुम्ही ह्युमरचा आत्ता उल्लेख केला, तुम्ही ह्याच्याही आधी काही सिनेमांमध्ये ह्युमर, गल्लीत गोंधळचा हे असेल, तर हा जो ह्युमर आहे, म्हणजे तुमची जी एक इमेज वेगळी क्रिएट झालेली आणि ह्युमर वेगळा आहे, तर हा ह्युमर तुमच्यात कुठून आला आहे? तो बिल्टअप आहे का तुम्ही हळूहळू त्याच्यावर काम केलेलं आहे? पहिल्यापासून आपण बघितलं ना, तर मुळात तमाशा आपल्याकडं चांगला होता. तर कीर्तन आणि तमाशे, कीर्तनात खूप चांगलं विचार असायचे आणि तमाशामध्ये खूप धमाल असायचे. तर ह्युमर हा लहानपणापासून आपण तमाशात बघितला, नंतर तो सिनेमात आला. पण काय म्हणतात त्याला, तो लोकांना खूप आवडतो आणि तो आनंद देतो. कलेनं जर तुम्हाला आनंद दिला तर ती कलाकृती सुंदर असते. तर मला पहिल्यापासूनच बतावणी खूप आवडायची आणि ताकद असते विषयात मांडण्याची. तर हाच धागा आपल्याकडे पुढे बघायला मिळतो. तर हा अख्खा विषयच एक ह्युमर पद्धतीनं, उपहास पद्धतीनं, आणि वरचा चेहरा वेगळा आणि आतला चेहरा वेगळा, अशी जेव्हा कामं करायला येतात तेव्हा मजा येते. तसं ते. पण ह्युमरमधले तुमचे आवडते कलाकार कोणते आहेत की ज्यांनी तुम्हाला खूप आनंद दिला आहे आत्तापर्यंत? ह्युमर म्हणतो वेगळ्या पद्धतीचं, हिंदी चालते. उत्पल दत्त, जबरदस्त. त्यांची कॉमेडी खूप वेगळी होते. मी फार बघितलं असं नाही किंवा असं काय नाही, मी जनरल लाईफमधल्या ह्युमर जास्त बघतो आणि तुम्हाला तो सतत दिसला पाहिजे. तर प्रत्यक्ष जीवनात तुम्हाला खूप जोक बघायला मिळतात. आणि म्हणजे पुढारी आलेल्या बाकीचे कार्यकर्ते कसे वागतात, म्हणजे स्वतःला हे म्हणून घेणारे असेच आमच्यासारखे पुढे 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 करतात, कुत्र्यासारखे वागतात. त्यांचे चेहरे, त्यांचे मुखवटे बदलताना आपण बघतो ना, तेव्हा असं वाटतं की किती धमाल आहे. म्हणजे आत्ता जो असा वाघाचा आवारलेला कोणतरी नेता आला गेला करत जातात. तर इतक्या बारीक बारीक गोष्टी आपण सतत ऑब्झर्व करत असतो. आणि कलावंतांपासून घेण्यापेक्षा अशा रिअल लाईफमध्ये तुम्हाला खरे गोष्टी जास्त सापडतात. बरोबर. आणि ह्याची भट्टी खूप चांगली जमली असणार, कारण ह्याचे लेखक दिग्दर्शक चांगले आहेत. तुमच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आहे, संदीप पाठक आहे. एकंदरीत मेकिंगचा अनुभव तुमचा कसा? प्रसाद जोशी, सागर वंजारी यांनी खूप चांगले सिनेमे केले आहेत. आर्टिस्ट म्हणून आर्टकडे बघण्याचा दृष्टिकोन फार गांभीर्याचा आहे. विषयावर खूप काम केलं आहे, कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे, आणि त्यामुळे हा चित्रपट उत्कृष्ट बनला आहे. म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी ही फार चांगली गोष्ट आहे की असा चित्रपट त्यांना त्याच्या काळात बघायला मिळतो. आणि सध्या बाकी इतर तुमचं काय काय काम सुरू आहे? माझं देवराय झाडांच्याबद्दलच जास्त काम चालू आहे. बाकीचे हिंदी आणि 2-3 सिनेमे जे काम करतोय ते चालूच आहे. मराठीत 1-2 वेगळे सिनेमे अजून म्हणजे आत्ता न केलेल्यापैकी काही रोलच्या डोक्यात आहे, चालले ते येतील. पण यावर्षी देवराया सस्टेन व्हाव्यात
नवीन देवराय व्हाव्यात आणि अजून वाढाव्यात यासाठी लक्ष जास्त देतो आहे. नेमकं तुम्ही काय करताय? कारण आता उन्हाळा अगदी पीकला गेलेला आहे, सगळ्याकडे बातम्या येत आहेत, अगदी 40-45 डिग्रीपर्यंत आपण पोचतोय, हिरवी जी आपली वनराई ती नष्ट होतीये. कुठं कुठं तुमचं काम सुरू आहे? नाही, महाराष्ट्रात 30-40 ठिकाणी काम चालू आहे. पण प्रश्न असा आहे की आता वनवे लागण्यासाठीची यंत्रणाच आपल्याकडे काही नाही आहे. ह्या वनवेमध्ये खूप झाडं, खूप बारकी बारकी झाडं, खूप छोटे छोटे प्राणी जळून जात आहेत. आपल्या डोळ्यासमोर हे घडतं आहे, हे दरवर्षी घडतं आहे. ह्याच्यावरती उपाय अजून काही सापडलेला नाही आहे. म्हणजे आत्ता ह्या महिन्यात तुम्हाला दिसले तर प्रत्येक 10 मैलावरती तुम्हाला एक डोंगर पेटलेला दिसेल. आणि ही जी डोक्यात काहीतरी चुकीचं घेऊन बसलेत शेतकरी माणसं किंवा धमाल करणारी माणसं, जाता जाता काडी टाक, कुठेतरी सिगरेट फेक आणि ह्याच्यामुळं हे वाळकं गवत पटकन पेट घेतं. तर हे दुर्दैवाची गोष्ट खूप चालली. त्याच्यावरती काय करावं मला कळत नाही अजून. आत्ता जी झाडं लावलीत आपण ती आणि ज्यांनी लावली ती वाचवायची कशी याच्यासाठी सध्या काम चाललं आहे. आणि मग जुलैमध्ये परत ती लावायची कशी आणि परत अजून कशी वाढवायची. पण 10 वर्षामध्ये किमान 20-30 डोंगर मी असे बघितलेत की जिथं काही नव्हतं ते आता हिरवे झालेत. आपले फक्त महाराष्ट्रातलं म्हणतो. तर ते आनंदाची गोष्ट आहे आणि ती उत्तरोत्तर वाढवायचा विचार आहे. सगळ्यांनी खूप सहकार्य करावं, सगळ्यांनी त्यात इन्व्हॉल्व व्हावं, प्रत्येकानं आपल्या वयात की झाडं लावावीत आणि पुढे जावं असं वाटतं. आणि तुम्ही तुमच्या ॲक्टिंगमध्ये खूप व्यग्र असता. साधारण ह्या कामासाठी किती वेळ देता? कसं तुमचं बॅलन्सिंग ऑफ ॲक्ट असतं? नाही, आता माझ्या लाईफमध्ये मी म्हणेल तसं मी वागू शकतो आता. त्यामुळं मला एखादी गोष्ट आवडली की मी ती करतो. मग त्यासाठी सिनेमा करायलाच पाहिजे का किंवा हे करायलाच पाहिजे का असं नाही. त्यासाठी मला ते वाटलं की हे चांगलं आहे आणि करायला पाहिजे तर मी लगेच करतो ते. आणि आत्ताच्या घडीला नाम, पाणी आणि तुम्ही अशा तिघं जण खूप चांगलं काम करतायत आणि आपले हे सगळे इंडस्ट्रीशीच जोडलेले लोक आहेत. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हां, म्हणजे आमिर खान, नाना पाटेकर, मकरंद, मी आम्ही एकाच महिन्यात किंवा एकाच वेळेला हे सुरू झालं आणि माहीत नव्हतं की हे सगळे एकत्रच कसं होत आहे. पण त्याला ते आवडलं, पाणीचं त्यांनी ते आवडलं, शेतकरी आणि पाणी आणि जर काम करतो. मी फक्त झाडाचंच ठरवलं आणि मला वाटलं झाडं आलं की पाणी येतं, पाणी आलं की शेती येते, शेती आलं की माती येते आणि हे सगळ्यात झाड मुख्य आहे. झाड म्हणजे जगणं आहे. त्यामुळं माणसांपेक्षा माणसांसाठी काम करायचं म्हटलं तरी झाड महत्त्वाचं आहे. तर बरं, हे मुद्दाम करतोय असं नाही, मला आवडतं म्हणून करतो. आम्ही सगळेच आपल्या आवडीचं काम आहे म्हणून करतो. त्यामुळं त्या दोघांबरोबर एकत्र यायचा योग आला आहे का म्हणजे या कामासाठी? हो, म्हणजे पाणी फाउंडेशनसाठी मला जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं बोला, इथं सांगा, काहीतरी करा, की प्रश्नच नाही. नाना, मकरंद यांनी ठरवलं की अरे ही इकडं आम्ही पाण्याची सोय केली, तू इकडं झाडं लावतोस का बघ. तर असं टाईप करतो, तसं काहीच नाही आहे. पण नकळत एकत्रच आहोत आम्ही. ओके, एक शेवटचाच प्रश्न घेऊन थांबतो. तुम्ही आत्ता आपल्या राज्यातलं वातावरण बघताय, रोज एक नवीन विषय येतो, गदारोळ होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पुन्हा एक नवीन विषय येतो. हे किती विचित्र आहे, किती एक संवेदनशील कलाकार म्हणून त्रासदायक आहे तुम्हाला वाटतं? मीडियानं आपला रोल डिफाईन करायला पाहिजे की आपण कोणाचं का दाखवतो आणि त्याच्यावर कोणाला का प्रतिक्रिया विचारतो. तर हे अननेसेसरी उद्योग आहेत असं मला वाटतं. त्यामुळे बातम्या बघाव्याशा वाटत नाहीत, काय चाललंय ते बघावंसं वाटत नाही. त्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे, आपण ह्यातून चांगलं काय करू शकतो. जगात खूप चांगली माणसं आहेत, त्यांच्याबरोबर राहावं, त्यांच्यावर काम करावं. हा वाईट आहे आणि तो असा बोलतो आणि तसा बोलतोय, त्याला सुधारण्यात आयुष्यातला वेळ वाया घालवू नये. त्याला त्याची काय काळजी करायची त्यांना करू द्यावी. आपण आपलं चांगलं काम करावं, तर आपण काम करावं आणि पुढे जावं असं मला वाटतं. ह्यात वेळ घालवू नये. तुम्ही एक आत्ता खूप महत्त्वाचा मुद्दा बोललायत की मीडियाचा रोल डिफाईन करायला हवा आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला काय सुचवायचं आहे? नाही, म्हणजे ज्या गोष्टी समाज उपयोगी नाहीत, ज्या गोष्टी पॉझिटिव्ह नाहीत, अशा गोष्टी कशासाठी दाखवायच्या आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की विद्वेष तयार करण्यासारखं कशासाठी करायचं, ह्यातनं काय साधलं जातं. आणि कोणाला तरी विकत घेऊन पैसे देऊन असं कोणाला बोलायला लावलं तर त्यांनी का बोलावं आणि ह्यांनी का दाखवावं, हे अतिशय ह्या काळाची वाईट गोष्ट आहे. खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही. हे कुठेतरी थांबायला हवंय. तर बघूया ते कधी होतंय. तर तुम्हाला आपण अशी प्रार्थना करूया. तर ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.